नमस्कार, माझे नाव चाटे वैशाली बंकट. मी वसंतराव नाईक विद्यालय उर्वट्टी या शाळेमध्ये इयत्ता 8वीत शिकते. ही वनस्पती म्हणजे पिंपळ आपण सर्वांनी पाहिलेली आहे. हा मोरेसी म्हणजे वटकुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पती शास्त्रातील नाव फायकस रिलिजिओसा आहे. ज्या वृक्षाखाली बसले असता गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे म्हटले जाते. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला अक्षय वृक्ष असे म्हणतात. पिंपळाची उंची 10 ते 15 मीटर पर्यंत वाढते. याचे खोड हे पांढरट, गुलाबी, हिरव्या याचे खोड हे पांढरट, गुलाबी, लाल गुळगुळीत तंतुमय असते. हृदयाकार लांब देठाची पाने हृदयाकार लांब देठाची कोवळी असताना ती गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची असतात. याची हिरव्या रंगाची फुले ही अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात. याची फळे ही पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत बीज प्रसार होऊन इतरत्र पडून सहज उगवतात. या वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध असते म्हणून याला पवित्र ठरविले असावे. उदरशूल व पोटाचे विकार, अन्य विकार यावर याच्या फळांचा वापर होतो. पिंपळाच्या सालींपासून लाल रंग तयार होतो. बौद्ध भिक्खू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. भारतीय समाजात पिंपळाला मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत ज्या वृक्षांना तोडू नये असा एक दंडक आहे त्यापैकी एक म्हणजे पिंपळ. धन्यवाद.